तर दुसरीकडे प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेस आता एकत्रित लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मनसेच्या पाठिंब्याने अनेक प्रभाग समित्यांवर ठाकरेंचे अध्यक्ष बसणार असल्याची ही माहिती आहे। मनसेचा पाठिंबा मिळावा म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेकडून आता बोलणी सुरू झाली आहे। तर काँग्रेस सोबत देखील चर्चा केली जाते। तिघांच्या एकत्रित येण्याने आता मनसेला देखील प्रभाग समिती अध्यक्षपद मिळणार का याकडे लक्ष लागलंय। आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत जोडले गेलेत। आता ठाकरे सेना, मनसे आणि काँग्रेस एकत्र लढणार का अशी माहिती मिळतेय। नक्कीच मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समित्यांची 5 मार्च रोजी निवडणूक आहे आणि या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू म्हणजे ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेस एकत्रित ही निवडणूक लढणार असल्याची माहिती मिळते आणि या संदर्भात आता बैठका सुरू आहेत। विशेष करून ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रभाग समितीवर अध्यक्ष बसण्यासाठी मनसेचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि मनसेचा पाठिंबा मिळावा यासाठी आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून बोलणी देखील सुरू आहे। यासोबतच काँग्रेससोबत देखील चर्चा केली जात असल्याची माहिती मिळते आणि या तीनही आपण बघितलं तर ठाकरे बंधू पालिकेची निवडणूक एकत्रित लढले, मात्र काँग्रेस स्वतंत्र लढलं। मात्र यावेळी प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेस देखील ठाकरे बंधूंसोबत येणार आहे आणि एकत्रित निवडणूक लढून हे प्रभाग समित्यांवर काही ठिकाणी त्यांचा अध्यक्ष बसवणार आहे। यावेळी मनसेला देखील याचा फायदा होणार आहे। मनसेला देखील काही प्रभाग समित्यांवर अध्यक्षपद मिळणार असल्याची माहिती मिळते आणि त्या संदर्भातल्या बैठका या सुरू आहेत, चर्चा सुरू आहेत। आणखी काही बैठकांच्या फेऱ्या 1-2 होतील आणि त्यानंतर अंतिम निर्णय हा तीनही पक्षांचा होईल। 5 मार्च रोजी खरं तर ही निवडणूक आहे आणि अनुषंगाने आता या सगळ्या बैठका आहेत। त्यामुळे मनसेचा पाठिंबा मिळतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्या अनुषंगाने कारण एकीकडे स्वीकृत जे 3 आहेत ते ठाकरेंची शिवसेना मनसेला देण्यास अद्याप तयार नाहीये। एक आम्हाला मिळावं अशी भूमिका खरं तर मनसेची होती। अशा स्थितीत जेव्हा आता प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जेव्हा मनसेचा पाठिंबा हा ठाकरेंच्या शिवसेनेला महत्त्वाचा आहे, अशा स्थितीत काय निर्णय होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। बरोबर गिरीश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता स्वतंत्र निवडणूक लढवलेली काँग्रेस आता ठाकरे सेना आणि मनसे सोबत जाणार का याकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरणार आहे।